नमस्कार. कधी विचार केलाय की सूर्य आणि आपली पृथ्वी यांच्यात एक असं नातं आहे जे एकाच वेळी खूप सुंदर आणि तितकंच धोकादायकही असू शकतं. चला तर मग आज आपण ह्या मागचं विज्ञान काय आहे तेच समजून घेऊया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे नाही का? म्हणजे बघा, एका बाजूला आकाशात दिसणारी ती अद्भुत मनमोहक रोषणाई आणि दुसऱ्या बाजूला आपल्या रोजच्या वापरातल्या टेक्नॉलॉजीला असलेला धोका. या दोन अगदी वेगळ्या गोष्टींना जोडणारा धागा कोणता असेल बरं? तर ह्या दोन्ही मागे आहे अवकाशातलं एक अदृश्य ऊर्जा वादळ. हो, बरोबर ऐकलं. हे असं वादळ आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचे परिणाम ते मात्र प्रचंड मोठे असतात. म्हणजेच आपण जे अरोरा म्हणून ओळखतो त्या सुंदर प्रकाशामागे एक प्रचंड मोठी शक्ती लपलेली आहे. ही फक्त आकाशातली लाइटिंग नाहीये, ही शक्ती आपल्या रोजच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम करते, चला तेच पाहूया. आणि ह्या सगळ्या घटनांच्या मुळाशी आहे आपला सूर्य. आता प्रश्न हा आहे की सूर्यावर नेमकं असं काय घडतं की त्याचे इतके मोठे परिणाम थेट आपल्या पृथ्वीवर होतात. चला तर मग हे स्फोटक रहस्य काय आहे ते जाणून घेऊया. वैज्ञानिक भाषेत या प्रक्रियेला म्हणतात मॅग्नेटिक रिकनेक्शन, म्हणजेच चुंबकीय पुनर्रचना. आता हे समजायला थोडा अवघड वाटेल, पण एक सोपं उदाहरण घेऊ. कल्पना करा की दोन रबर बँड घेतलेत, त्यांना एकत्र ओढलं, ताणलं आणि अचानक ते तुटले. तुटल्यावर जी प्रचंड ऊर्जा बाहेर पडते ना, अगदी तसंच काहीसं अवकाशात घडतं. आणि ही प्रक्रिया खूपच वेगवान आणि शक्तिशाली असते. ही सगळी प्रक्रिया साधारणपणे 4 सोप्या स्टेप्समध्ये होते. सगळ्यात आधी सूर्याकडून येणारे सौर वारे आणि कण पृथ्वीजवळ येतात आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धडकतात. मग सूर्य आणि पृथ्वीची चुंबकीय क्षेत्र एकमेकांमध्ये गुंततात. तिसऱ्या टप्प्यात ह्या गुंतलेल्या चुंबकीय रेषा अचानक तुटतात आणि पुन्हा नव्याने जुळतात. आणि मग काय, प्रचंड ऊर्जेचा एक मोठा स्फोट होतो जो चार्ज केलेल्या कणांना थेट आपल्या पृथ्वीच्या वातावरणाकडे ढकलतो. बरं, पण एवढी गुंतागुंतीची आणि वेगाने होणारी प्रक्रिया, तिचा अभ्यास करायचा तरी कसा? बरोबर, तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी नासाने एका खास मिशनची योजना आखली आहे. हे मिशन म्हणजे जणू काही अवकाशातले डिटेक्टिव्हच आहेत. या मिशनचं नाव आहे ट्रेसर्स. हे नासाच्या हिलिओफिजिक्स प्रोग्रामचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे जी शाखा खास सूर्याचा आणि त्याच्या अवकाशावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करते त्याचा. हे मिशन 2025 मध्ये लॉन्च होईल आणि पुढचे 12 महिने म्हणजेच 1 वर्ष या चुंबकीय वादळांचा माग काढणार आहे. आता ह्या मिशनबद्दलची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे का, ती म्हणजे याचं काम करण्याचं टेक्निक. हे खूपच हुशारीने डिझाईन केलंय आणि ऐकायलाही खूप मजेशीर आहे. तर यात काय होतं की 2 सॅटेलाइट्स आहेत. पहिला सॅटेलाइट समजा ए, तो एखाद्या घटनेच्या अगदी आधी तिथल्या चुंबकीय क्षेत्राचं निरीक्षण करतो. आणि मग बरोबर 10 सेकंदांनी दुसरा सॅटेलाइट बी त्याच जागेवरून जातो आणि घटनेनंतर काय झालं, किती ऊर्जा बाहेर पडली याचं निरीक्षण करतो. म्हणजे आपल्याला एकाच घटनेचं बिफोर आणि आफ्टर असं एकदम स्पष्ट चित्र मिळतं. आणि इतक्या वेगाने होणाऱ्या घटना समजून घेण्यासाठी हे खूपच गरजेचं आहे. आणि या मिशनचं ध्येय ऐकून तर थक्क व्हायला होईल. या 2 सॅटेलाइट्सना मिळून तब्बल 3,000 वेगवेगळ्या चुंबकीय पुनर्रचनेच्या घटनांचा डेटा गोळा करायचा आहे. विचार करा, एवढा प्रचंड डेटा मिळाल्यावर आपल्याला या प्रक्रियेबद्दल कितीतरी नवीन आणि सविस्तर माहिती मिळेल, जी आजपर्यंत कधीच मिळाली नव्हती. हे सॅटेलाइट्स खास पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांवरून म्हणजे पोलर रिजनवरून फिरणार आहेत. कारण तिथे आपलं जे चुंबकीय क्षेत्र आहे ना, ते एखाद्या फनिलसारखं म्हणजे नरसाळ्यासारखं थोडं उघडं असतं. आणि याच जागेतून सूर्याकडून येणारे कण आपल्या वातावरणात अगदी सहजपणे घुसतात. त्यामुळेच अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी ही जागा अगदी परफेक्ट आहे. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हे सगळं अवकाश विज्ञान ठीक आहे, पण याचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध? आपल्यासाठी हे मिशन इतकं महत्त्वाचं का आहे? याचं कारण असं आहे की या चुंबकीय पुनर्रचनेचे परिणाम थेट आपल्या टेक्नॉलॉजीवर होतात. यातून फक्त सुंदर अरोरा तयार होत नाहीत, तर आपले सॅटेलाइट्स खराब होऊ शकतात, GPS सिग्नलमध्ये गडबड होऊ शकते आणि इतकंच काय तर आपल्या शहरांना वीज पुरवठा करणाऱ्या पॉवर ग्रिड्सना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. तर हे जे ट्रेसर्स मिशन आहे ते आपल्याला अवकाशातल्या या वादळांबद्दल खूप मौल्यवान माहिती देणार आहे.
आणि या माहितीच्या आधारावर भविष्यात आपण पृथ्वीवरच्या हवामानाप्रमाणेच अवकाशातल्या हवामानाचाही अंदाज लावू शकू का? हाच तो मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न हे मिशन करणार आहे.